डुमास मेथड आणि जेल्डार्ड मेथड या दोघं मेथड आपण बघू आता. दे बोथ आर यूज फॉर एस्टिमेशन ऑफ नायट्रोजन. बेसिक सेटअप आहे, ठीक आहे. डुमास मेथडचं काय याच्या सेटअप मध्ये बघा, असं पाईप आहे, ठीक आहे. इथं आपण ऍड केलंय कॉपर ऑक्साईडचे काही पार्टिकल्स. काय केलंय? कॉपर ऑक्साईड, कॉपर गेज, ठीक आहे. ते कॉपर ऑक्साईडचे कॉपर गेजेस आपण यूज केले तिथं, ठीक आहे. कॉपर ऑक्साईड इज कन्सिडर्ड ऍज अ कॅटलिस्ट हिअर. कॉपर ऑक्साईड इज कन्सिडर्ड ऍज अ कॅटलिस्ट हिअर. नाव इथं तुम्ही ऍड केलंय दॅट इज मर्क्युरी लीड. मर्क्युरी बीड, ठीक आहे. आणि दॅट इज कंटेंट दॅट इज चीफ नायट्रोमीटर. दिस नोन एज अ चीफ नायट्रोमीटर. इथे जे सोल्युशन आहे हे सोल्युशन एक तर तुम्ही वॉटर घेऊ शकतात किंवा आपण केओएच सोल्युशन घेता. एनसीआरटी मध्ये केओएच सोल्युशन घेतलेलं आहे, ठीक आहे. एनसीआरटी मध्ये घेतलेलं आहे केओएच सोल्युशन घेतलेलं आहे, ठीक आहे. आणि इथपर्यंत ते तुमचं सोल्युशन भरलंय, राईट. इथं बघा, इथं मार्किंग आहे किती नायट्रोजन गॅस रिलीज झाला याच्यावर आपण एस्टिमेशन करतो नायट्रोजनचं. किती नायट्रोजन गॅस रिलीज झाला याच्यावर आपण एस्टिमेशन करतो नायट्रोजनचं, ठीक आहे. सो लेट्स डिस्कस अबाउट द डुमास मेथड. एस्टिमेशन काय आहे? सिंपल आहे. एस्टिमेशन ऑफ नायट्रोजन साठी आपण डुमास मेथड वापरतो. काय त्यामध्ये तुम्ही पास करता CO2 गॅसला. काय करतात? CO2 गॅसला पास करतात. कुठून? या पर्टिक्युलर चेंबर मधून पास करतात. दॅट ऑर्गॅनिक कंपोनेंट कंटेनिंग और कार्बन नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंडला त्याच्यासोबत CO2 गॅसला तुम्ही पास करतात. CO2 गॅस जेव्हा पास होतो तर ते हे ऑक्साइड्स जे CuO दॅट इज कॉपर ऑक्साइड सोबत रिॲक्ट करतं. जसं की कॉपर ऑक्साइड सोबत रिॲक्ट केलं ते काय करतं? तुमच्या नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड जे आहेत त्या सर्व बाहेर काढतं, ऑक्सिडाइज करतं आणि N2 गॅस रिलीज करतं. काय रिलीज करतं? N2 गॅस, नायट्रोजन गॅस रिलीज करतं. जसं जसं नायट्रोजन गॅस रिलीज करतं, नायट्रोजन गॅस और अदर कंपाऊंड CO2, N2 वगैरे वगैरे H2O हे सर्व गॅस इथून पास होतात या चेंबरमध्ये, ठीक आहे. या चेंबरमध्ये पास झाल्यानंतर तुमच्याकडे जे हे नायट्रोमीटर आहे, नायट्रोमीटर मध्ये हे सगळे कंपाऊंड डिझॉल्व्ह होतात. दॅट इज CO2, H2O जे पण रिएक्ट झाले असतील, ऑक्सिडाइज झाले असतील, ते सर्व ऑक्सिडाइज प्रोडक्ट डिझॉल्व्ह होतात. आणि एक कंपोनेंट डिझॉल्व्ह होत नाहीये, दॅट इज नायट्रोजन. नायट्रोजन वर निघतो. आता नायट्रोजनचा किती गॅस बाहेर निघाला इथून आपण ते मीटरने आपण चेक करतो आणि किती गॅस इव्हॉल्व झाला नायट्रोजनचा याच्यावरून आपण नायट्रोजनचं एस्टिमेशन करतो ऍट STP. कधी करतो? ऍट STP, ठीक आहे. बेसिक सेटअप असा आहे ना. आता सेटअप झाला, आपण बघू काय एक्झॅक्टली होतं, ठीक आहे. तुम्ही ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला दॅट कंटेन नायट्रोजन. ऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट कंटेन नायट्रोजन, त्याला तुम्ही रिॲक्ट केलं CuO आणि CO2 च्या प्रेझेन्स मध्ये. CO इज ऍक्टिंग ऍज अ कॅटलिस्ट. कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये तुम्ही त्याला रिॲक्ट करतायत. इथं कोण आहे? तुमचा CO2. तुम्ही जसं रिॲक्ट केला इथं काय होणार आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंडचे सर्व कंपोनेंट्स काय होणार आहे? ऑक्सिडेशन होणार आहे. ते कन्वर्ट होणार आहे इंटू CO2 प्लस H2O प्लस नायट्रोजन अँड सम नायट्रोजन ऑक्साइड्स. ते नायट्रोजन ऑक्साईड परत तुमच्या ते कॉपर गेज सोबत रिॲक्ट करून परत तुम्हाला नायट्रोजन गॅस रिलीज करून देतात. सो ओव्हरऑल नायट्रोजन गॅस जो रिलीज होणार आहे, किती नायट्रोजन गॅस रिलीज झाला ऍट STP याच्यावर तुम्ही नायट्रोजनचं एस्टिमेशन करतात. आता जेव्हा तुम्ही नायट्रोजनचं एस्टिमेशन करतात ना, तेव्हा आपल्याला रिक्वायरमेंट असते काही कंडिशन्सची. ते असतं दॅट इज P-P1 डिवाइड बाय P-P1 इंटू V1 डिवाइड बाय T1 इज इक्वल्स टू P2 V2 डिवाइड बाय T2. आता हे V2 जे आहे ना, हे V2 तुम्हाला काय भेटणार आहे? V2 हे जे किती नायट्रोजन गॅस रिलीज झालाय याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन देतं, ठीक आहे. नायट्रोजन गॅस रिलीज्ड, नायट्रोजन गॅस रिलीज, किती नायट्रोजन गॅस रिलीज झालाय याच्याबद्दलचा जो व्हॉल्यूम आहे दॅट इज V2 आपल्याला सांगतो इन ml और सेंटीमीटर क्यूब. V2 काय देणार आहे? ml आणि सेंटीमीटर क्यूब मधली व्हॅल्यू देणार आहे, इन्फॉर्मेशन देणार आहे, ठीक आहे. ही कधी जाते? ऍट STP, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर.
इथं पी जो आपण यूज करतो, पी पी इज कन्सिडर्ड दॅट इज मॉइस्ट प्रेशर, प्रेशर ऑफ मॉइस्ट गॅस. म्हणजे काय, तुमचा जो गॅस येणार आहे तो गॅस इथून इथून या वॉटर सोल्युशन मध्ये जाणार आहे. ठीक आहे, या वॉटर सोल्युशन गेल्यानंतर त्याचं काय होणार आहे, मॉइस्ट गॅस असणार आहे. त्यात काय असणार आहे, मॉइस्ट गॅस. तो मॉइस्ट गॅस जो आहे, तर मॉइस्ट गॅसचा जो प्रेशर आहे तो प्रेशर असतो तुमचा पी. आता त्या वॉटरचं जे टेन्शन असतं, जे तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये गेलं असतं, ते टेन्शन असतं दॅट इज P1. सो ॲक्वेस टेन्शन ऑफ वॉटर, ॲक्वेस टेन्शन ऑफ गॅस कंटेनिंग वॉटर. V1 जे असतं, V1 असतं तुमचं स्टँडर्ड सोल्युशन, दॅट इज व्हॉल्यूम ऑफ टेम्परेचर T1 असतं, राईट. V2 जे ते आपल्याला काढायचं आहे, V2 वी हॅव टू कॅल्क्युलेट, आपल्याला भेटणार आहे ते एक्झाम्पल मधून. ठीक आहे, ऍट एसटीबी ला आपल्याला ते काढायचं आहे. T1 दिलंय तुम्हाला, टेम्परेचर ऑलरेडी दिलं असेल. ठीक आहे, देन नंतर प्रेशर तुम्हाला दिलं असतं, P2 आपल्याला दिलं असतं. किती असतं प्रेशर, दॅट इज प्रेशर ऍट एसटीपी, ते असतं तुमचं 1 ऍटमॉस्फिअर और 760 mmHg. ठीक आहे, T2 पण तुम्हाला दिलं जातं, दॅट इज T2 इज नथिंग बट द ऍट एसटीपी, ते असतं दॅट इज 273 केल्विन. राईट. T1 तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं. ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली असते. हो, डीएमक्यू मध्ये पण देऊ शकतात व्हॅल्यू, डीएमक्यू मध्ये दिले तुम्हाला एमएल मध्ये कन्वर्ट करतात. ठीक आहे, बट जनरली आपण ज्या फॉर्म्युला यूज करतो ना, तर फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला एमएल मध्ये यूज करावं लागतं. ठीक आहे, सो जर त्यांनी डीएमक्यू मध्ये दिलंय तर कन्वर्ट करावं लागेल एमएल मध्ये. ठीक आहे, लक्षात ठेव ना. सो इथून काय कराल, P मायनस P1 डिवाइड बाय T1 इंटू V1 इज इक्वल टू P2 V2 डिवाइड बाय T2. हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही इथून काय कॅल्क्युलेट करणार आहे, V2 कॅल्क्युलेट करणार आहे. काय कॅल्क्युलेट करणार आहे, V2. आणि V2 जसा कॅल्क्युलेट केला तुम्ही एका फॉर्म्युल्यामध्ये, पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन इज इक्वल टू 28 डिवाइड बाय 22400 इंटू V2 ml डिवाइड बाय W इंटू 100 सोबत ऍड करणार आहे. W काय, तुमचा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ठीक आहे, गुड बाय ब्रो, गुड बाय पाटील, थँक्यू. ठीक आहे, सो तुम्हाला काय करायचंय, हा P मायनस P1 इंटू V1 डिवाइड बाय T1 हा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला V2 ऍट एसटीपी काढावा लागणार आहे, आणि त्या V2 ची व्हॅल्यू इथं पुट करायची इन ml. सो यू विल गेट द करेक्ट आन्सर. ठीक आहे, सो डुमा त्याचा एक क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. बघा काय दिलंय क्वेश्चन मध्ये, जर तुम्हाला समजत असेल बघा काय दिलंय. ठीक आहे, तुम्हाला सॅम्पल दिलंय विथ मास ऑफ 0.125, म्हणजे W1 ची व्हॅल्यू दिली आहे. ठीक आहे, और W ची व्हॅल्यू दिली, लेट कन्सिडर W. ऑर्गेनिक वेट दिले तुम्हाला 0.125. ठीक आहे, अँड वेन अनालाइज बाय डुमास मेथड yield 22.78 ml ऑफ N2 गॅस. किती, 22.78 ml, म्हणजे तुम्हाला V1 दिलंय. V1 का दिलंय, कारण की ओव्हर द कलेक्टेड, ओव्हर द केओएच म्हटलंय, ओव्हर द केओएच आपल्याला कलेक्टेड आहे, आपल्याला ते नको आहे, आपल्याला पाहिजे दॅट इज V2 ऍट एसटीपी पाहिजे, आपल्याला हे 280 केल्विनला नको आहे. ते किती आहे, दॅट इज V1 22.78 ml. ठीक आहे ब्रो, कॅल्क्युलेशन नीट कर. ऑप्शन 3 अप्रॉक्सिमेटली चालणार नाही, कारण की व्हॅल्यू सगळ्यात जवळ आहे. ठीक आहे, सो कॅल्क्युलेशन एक्झॅक्ट करावं लागणार आहे. सो V1 नाव अल्टिमेटली काय दिलं तुम्हाला, ऍट 280 केल्विन दिलं, म्हणजे T1 दिलं दॅट इज 280 केल्विन. करेक्ट, ओव्हर टेम्परेचर आहे. आणि ते P1 दिले प्रेशर, दॅट इज 759 mmHg. आता P1 म्हणजे P दिलाय, P1 ने दिलाय, आणि त्याचं टेन्शन आहे, दॅट इज टेन्शन इज P1. किती इथे टेन्शन दिलेलं आहे तुम्हाला, दॅट इज वेपर प्रेशर दिलाय वॉटरचा, दॅट इज 14.2. राईट, सो बस फॉर्म्युला वापरायचा आहे काय, P मायनस P1
डिवाइड बाय T1 into V1 इज इक्वल्स टू P2 V2 डिवाइड बाय T2. ची व्हॅल्यू किती तुमची, दॅट इज 759 मायनस 14.2 डिवाइड बाय T1 आहे दॅट इज 280 इज इक्वल्स टू P2 आहे तुमचा 760 mmHg, कारण की ऍटमॉस्फिअर 1 ऍटमॉस्फिअर 760 असते, इंटू V2 काढायचा आहे आणि T2 ची व्हॅल्यू तुमची दॅट इज 273. ठीक आहे. जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं थोडं अजून एक्स्ट्रा, तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटणार आहे दॅट इज V2 इज इक्वल्स टू, नाउ 759 minus 14.2 is considered as a 744.8 into 273 divided by 280 into 760. ठीक आहे. आता तुम्हाला व्हॉल्यूम काढायचा आहे ml मध्ये. बघा बरं कसं काढाल. कॅल्क्युलेशन जर तुम्ही काढला तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय होणार आहे, सिंपल कॅल्क्युलेशन करतो, तुम्हाला समजलं तर ठीक. 10⁻⁴ पॉईंट आहे म्हणून मी त्याला इथे घेतलं डेसिमल 7.4. ठीक आहे. इकडे डेसिमल घेतलं 2.7, इकडे डेसिमल घेतलं मी 2.8, इकडे डेसिमल घेतलं मी 7.6. माझं फायनल काय आलं 7.448 म्हणजे 7.45 इंटू 2.73 डिवाइड बाय 2.8 इंटू 7.6 आलं. 7.4 and 7.6 अप्रॉक्सिमेटली सेम आहे. 2.78 and 2.8 अप्रॉक्सिमेटली ते पण काय आहे, सेम आहे. बट तुम्ही बघाल तर ऑब्झर्वेशन कराल तर V2 ची व्हॅल्यू जरा तुम्हाला काय भेटणार आहे, 7.45 इंटू 2.73 डिवाइड बाय 2.8 डिवाइड बाय 7.6, 0.95 ml तुमचा आन्सर येत आहे. 0.95 ml याला तुमचं V2. आणि फॉर्म्युला पुट केला तर पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन जर चेक केलं तर काय होईल, 28 डिवाइड बाय 22400 इंटू 0.95 डिवाइड बाय W ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 0.125 इंटू 100. तर परत कॅल्क्युलेशन करायला नाही, 28 इंटू 0.95 इंटू 100 डिवाइड बाय 22400 इंटू 0.125. ठीक आहे. अप्रॉक्सिमेटली जर तुम्ही आन्सर चेक केला तुमचा आन्सर 21.6 च्या आसपास येणार आहे. आणि 21.6 चा आन्सर असल्यामुळे जर तुम्ही नीट कॅल्क्युलेशन केलं, सगळं परत एकदा कॅल्क्युलेशन नीट केलं तर तुम्हाला काय आन्सर येणार आहे, अप्रॉक्सिमेटली 21.6 येणार आहे. 21.6 म्हणजेच काय 22% आहे. ठीक आहे. सो 21.6 आहे ना, जास्त आहे ना, म्हणून 22, म्हणून आन्सर ए करेक्ट आहे. करा बरं सॉल्व क्वेश्चन. ठीक आहे. काय दिलंय क्वेश्चन मध्ये, इन डुमास मेथड एस्टिमेशन ऑफ नायट्रोजन इज 0.39 ग्राम ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. तुम्हाला W दिला आहे दॅट इज 0.39 ग्राम. ठीक आहे. अँड इट गेव 50 ml ऑफ N2, म्हणजे V1 दिला तुम्हाला 50 ml ओव्हर द KOH सोल्युशन कलेक्टेड ॲट 300. T1 दिला आहे दॅट इज 300 आणि P1 दिलाय तुम्हाला, नॉट P1 दिलाय, P दिलाय तुम्हाला दॅट इज 715. P1 दिलाय तुम्हाला ॲक्वास्टेंशन 15. सो फॉर्म्युला काय आहे, P मायनस P1 इंटू V1 डिवाइड बाय T1 इज इक्वल्स टू P2 V2 डिवाइड बाय T2. P मायनस किती आहे, 715 मायनस 15 इंटू 50 डिवाइड बाय 300 इज इक्वल्स टू P2 आहे 760 इंटू V2 डिवाइड बाय 273. तो दॅट इज 700 गुणिला 500 डिवाइड बाय 300 कट 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 इज इक्वल्स टू 760 इंटू V2 डिवाइड बाय 273. V2 कैंसल. ठीक है. V2 इज इक्वल्स टू 7 इंटू 5 इंटू 273 डिवाइड बाय 76 इंटू 3. V2 जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर थोडं लॉंग कॅल्क्युलेशन येणार याला,
The answer is 7 into 5 into 273 divided by 76 divided by 3. Between them 41.90 ml. ठीक आहे. आणि पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन केलं तर काय होईल? दॅट इज 28 डिवाइड बाय 22400. फॉर्म्युला करेक्ट आहे आपला 228400. करेक्ट आहे. इंटू 41.90 डिवाइड बाय 0.39 इंटू 100. 28 into 41.9 into 100 divided by 22400 divided by 0.39. Correct. 13.42.